नमस्कार, मी हेमंत देसाई. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आजचा विषय आहे महामारी आणि महामारामारी. आपल्याला माहिती आहे की कोरोनामुळे संपूर्ण देश हेलपाटून गेलेला आहे आणि देशामध्ये ज्या राज्यांमध्ये करोनाबाधितांची संख्या जास्त आहे त्यामध्ये तामिळनाडू असेल, गुजरात असेल, दिल्ली असेल, अशा राज्यांमध्ये महाराष्ट्रसुद्धा आहे. ज्याप्रमाणे जगामध्ये 10 पहिल्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो करोनाबाधितांच्या संख्येबाबत, त्याप्रमाणे सगळ्या देशामध्ये मग विचार केला तर महाराष्ट्र करोनाबाधितांच्या संख्येत नंबर 1चं राज्य ठरलेलं आहे. ही काही समाधानाची गोष्ट नाही, ही चिंतेचीच बाब आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जर आपण विचार केला तर मुंबईत आणि पुण्यामध्ये, नाशिकमध्ये, नागपूरमध्ये बाधितांची संख्या वाढत जाते आहे. आणि शिवाय त्याचबरोबर ग्रामीण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने आता पुण्या मुंबईतनं लोक आपापल्या गावी परतायला लागलेले आहेत, मग कोणी कोकणात असेल, कोणी विदर्भात, कोणी मराठवाड्यात, त्यामुळे सुद्धा काही प्रमाणामध्ये ग्रामीण भागामध्ये करोनाचा प्रादुर्भाव होत चालला. आता सरकार याबाबत काहीच करत नाही आहे का? सरकार स्वस्थ बसलं आहे का? आणि सरकार स्वस्थ बसत नसेल तर विरोधी पक्ष काय करतात? आपण बघितलं काल महाविकास आघाडी सरकारच्या वतीने एक पत्रकार परिषद झाली. त्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरात, शिवसेनेचे मंत्री अनिल परब आणि ज्येष्ठ मंत्री राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या तिघांनी संयुक्तपणे ही पत्रकार परिषद घेतली. ही पत्रकार परिषद का घेतली तर त्याच्या अगोदर देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवरती अनेक प्रकारचे आरोप केले होते, ठपका ठेवला होता त्यांच्यावर. आणि त्याशिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये अस्थिरता निर्माण झाली, राष्ट्रपती राजवट येणार आहे, अशा प्रकारच्या बातम्या पेरल्या जात होत्या. काही प्रमाणामध्ये भाजपच्या जवळच्या माध्यमातून, प्रसार माध्यमातून सुद्धा त्या हायलाईट केल्या जातात. मी तुम्हाला उदाहरण सांगतो की नारायण राणे जेव्हा राज्यपालांना भेटायला गेले तेव्हा ते भेटायला जाण्यापूर्वीच वातावरण निर्माण केलं गेलं. आणि नारायण राणेंसारखा मोठा माजी मुख्यमंत्री, मोठा नेता जेव्हा राज्यपालांना भेटायला जातो तेव्हा ते अतिशय गंभीर मुद्द्यांची तिथे चर्चा करणार असतील, काही सूचना करणार असतील आणि त्यामुळे या भेटीला विलक्षण महत्त्व आहे, अशा प्रकारच्या बातम्या काही चॅनेलवाल्यांनी दिल्या. आता नारायण राणे यांचे खूप चांगले मित्र प्रसार माध्यमात आहेत हे आपल्याला माहिती आहे. त्या बातम्या पेरल्या गेल्या. त्यानंतर काय झालं की भाजपने त्यांच्यापासून सुधीर मुनगंटीवार असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील की आमचा असा कुठलाही विचार नाही, हे देवेंद्रजींनी तर सांगितलं की राणे हे आक्रमक नेते आहेत आणि आक्रमक नेते असल्यामुळे ते अशा पद्धतीने बोलले असतील, पण आमचं असं म्हणणं नाही, आमचा कुठलाही विचार त्या प्रकारचा नाही, असं सांगत असतानाच ही सांगण्याची एक पद्धत असते. एकीकडे सांगायचं की आम्हाला काहीही एक करायचं नाही या प्रकारचं आणि सोशल मीडियाचा वापर करायचा. पुन्हा आमचा काही संबंध नाही, सोशल मीडियातनं कोण अशा बातम्या उठवतं आहे, मीडियातनं कोण बातम्या देत आहे, त्याचा आमचा काही संबंध नाही असंही सांगायचं. असं हे वर्तन भाजपचे मुख्यतः आहे. आता पुन्हा येईन म्हणणाऱ्यांनी, काही जण असं म्हणतात की पुन्हा येईन, खोटं बोलण्यासाठी पुन्हा येईल, असं त्यांना म्हणायचं आहे का? मला तर काही माहिती नाही असं, पण असं काही जणांच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण झाला. असा प्रश्न निर्माण झाला याचं कारण काय? एक तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की सुरुवातीला जेव्हा राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद 2 दिवसापूर्वी घेऊन सांगितलं की आम्ही दुय्यम भूमिकेत आहोत, शब्द थोडासा इकडे तिकडे कोणाचाही होऊ शकतो, पण त्यांना म्हणायचं ते त्यांनी प्रांजळपणे म्हटलं होतं. जे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सुद्धा म्हटलं होतं आणि त्यांचा खाजगी संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आणि त्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला की काँग्रेस अस्वस्थ आहे, आम्हाला कोणी विचारत नाही, अशा प्रकारची भावना त्यामधून व्यक्त झाली असं सांगण्यात आलं. प्रत्यक्षात जे पृथ्वीराज चव्हाण म्हणालेच ते राहुल गांधी म्हणाले. आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने गेले काही काळ पूर्वी लोकसभा निवडणुकीच्या वेळी राफेलचा मुद्दा ज्या पद्धतीने अगदी प्रेझेंटेशन करून त्यांनी मांडला ठिकठिकाणी,
त्याचप्रमाणे पृथ्वीराजजींनी केंद्र सरकारचं पॅकेज असेल, राज्य सरकारच्या भूमिका असतील, विरोधी पक्ष जे आरोप करतात त्याचं खंडन असेल, या प्रत्येक वेळी अत्यंत ठोस पद्धतीने मीडियापुढे जाऊन लेख लिहून, मुलाखती देऊन, भाषणं करून, भाषणं आता शक्य नाही, पण ऑनलाईन पद्धतीने भाषणं देऊन, डिजिटल माध्यमांचा वापर करून पृथ्वीराज चव्हाण यांनी चांगली आघाडी अत्यंत समर्थपणे केला, ते लढवत आहे. पण आता याच्यामध्ये खरं खोटं केलं पाहिजे थोडंसं. आणि त्यानंतर या आरोप प्रत्यारोपातून लोकांच्या हातात काय आलं हे आपण बघितलं. आता काय झालं काल, तर महाविकास आघाडीने काय म्हटलं, त्यांनी असं म्हटलं की केंद्रातील भाजप सरकारने करोनाच्या काळामध्ये 28,000 कोटी महाराष्ट्राला दिले नाही, तर फक्त 6,669 कोटी रुपयांची मदत दिली. हां, म्हणजे 28,000 कोटी आपल्याला मदत दिल्याचं कोणी सांगितलं होतं? देवेंद्रजींनी सांगितलं. माजी मुख्यमंत्री सगळा डेटा त्यांनी मिळवला होता आणि त्या आधारे त्यांनी असा आरोप केला. त्याचं पूर्णपणे खंडन करण्यात आलं. हां, त्यानंतर केंद्र सरकारकडनं महाराष्ट्राला अन्नधान्य आणि रोख स्वरूपात दोन्ही मिळून ती मदत आहे ना, तशा प्रकारची मदत झाली नाही असं स्पष्टपणे सांगण्यात आलं. त्यानंतर म्हणजे देवेंद्रजींनी काय सांगितलं होतं, देवेंद्रजी काय म्हणाले की देशामधले 33% करोनाचे रुग्ण आणि 80% मृत्यू महाराष्ट्रात असताना महाराष्ट्र सरकार म्हणते की आमची कामगिरी उत्तम कशी असा सवाल त्यांनी केला. आता या प्रश्नाचं महाराष्ट्र सरकारच्या वतीने काय उत्तर द्यायचं ते उत्तर दिलं जातं. पण मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राच्या महाविकास आघाडी सरकारला यामध्ये पूर्ण यश आलं असं मी बिलकुल म्हणत नाही. त्यांनी सुद्धा ज्या प्रकारच्या उपाययोजना पहिल्यापासून ज्या वेगाने करण्याची आवश्यकता होती त्या झाल्या नाही. याचं कारण असं आहे की जी सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आहे ती अनेक वर्ष अक्षरशः गंजत पडलेली आहे, त्याच्यावरचा ताण वाढलेला आहे. खूप चांगले डॉक्टर्स आहेत, खूप चांगली इक्विपमेंट त्यांच्याकडे आहे, पण त्याचा मेंटेनन्स असेल, नवीन इक्विपमेंटची खरेदी असेल, याच्यावरती भर न देता खाजगी इस्पितळांना, खाजगी हॉस्पिटलला, कुठलंही सरकार असेल महाराष्ट्राला, त्यांना प्रोत्साहन द्यायची. तिथल्या रिझर्व्ह खाटा ज्या असतील त्या 20% जे गरिबांसाठी त्यासुद्धा त्याबाबत सुद्धा आपलं क्लेम करायचं नाही. अशा गोष्टी घडल्या नाही असं नाही, बिलकुल नाही. सार्वजनिक आरोग्य असेल, इस्पितळ असतील, महापालिकेचे दवाखाने असतील, जिल्हा रुग्णालय असतील, या सगळ्यांची हेळसांड झाली, पदं भरलेली नाहीत. मग भाजपचं सरकार असो, काँग्रेस राष्ट्रवादी सरकार असो, कोणाही सरकार असो, हे झालं आहे हे नाकारण्याचं कारण नाही. परंतु हे लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्राची लोकसंख्या, महाराष्ट्रामधनं बाहेरच्या देशामध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणारे लोक त्यांना अडवलं गेलं नव्हतं. धारावीसारख्या ठिकाणी जी आणि एकूणच मुंबईत लोकसंख्येची जी घनता आहे, दाटीवाटीने इथे लोक राहतात, हे सगळं विचारात घेतलं पाहिजे आपण. त्यामुळे ज्या पद्धतीने अमेरिकेमध्ये न्यूयॉर्कमध्ये जास्त पेशंट्स आहेत, न्यूयॉर्कसारख्या शहरामध्ये जास्त पेशंट्स आहेत, आपण लक्षात घेतलं पाहिजे. का आहे तर न्यूयॉर्कमध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग व्यवसाय, फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर तिथे आहेत, IT आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे याचं समर्थन करण्याचं कारण आहे. पण हे का होते, मुंबईमध्ये जास्त पेशंट्स काय, पुण्यामध्ये जास्त पेशंट्स काय, पुण्यामध्ये सुद्धा विमानातनं पुण्याचं विमानतळ आहे, मोठ्या प्रमाणात लोक येत राहिले, हेही लक्षात घेतलं पाहिजे आपण. आणि पुण्यामध्ये सुद्धा हे वेगवेगळे उद्योग व्यवसाय आहेत. आपण पुणे ही IT नगरी आपण आहे, मगरपट्टा असेल, हिंजवडी असेल, आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे लक्षात न देता एक सरसकटपणे काहीतरी टीका करायची. मी तुम्हाला सांगतो, जर आज भाजपचं सरकार असतं तरी हेच घडलं असतं. कारण इन्फ्रास्ट्रक्चर बघा, त्याच्यावरचा असलेला ताण बघा. मी ज्या भागात राहतो त्या भागात आमच्या जवळ वेगवेगळे हॉस्पिटल्स आहेत. टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या बाहेर मी तुम्हाला सांगतो, रस्त्यावरती, फुटपाथवरती वर्षोनुवर्ष पेशंट्स तिथे पडलेले असतात, तिथे त्यांची गर्दी असते. आता तुम्ही म्हणाल की टाटा कॅन्सर हॉस्पिटलसारखं इतकं प्रतिष्ठित देशातलं महत्त्वाचं हॉस्पिटल तिथे फुटपाथवरती रुग्णांना फेकून दिलेलं आहे असं कोणी म्हणू शकेल? तसं नाही आहे. तिथे गर्दी खूप आहे, सगळ्या देशातून तिथे पेशंट्स येतात, तसंच KMला येतात, JJला येतात. आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे लक्षात न घेता
सरसकटपणे टीका करण्याची ही गोष्ट आहे आणि हे चुकीचं आहे असं मला. आता फडणवीस काय म्हणाले की महाराष्ट्राला हे जे 20 लाख कोटी रुपयांचं पॅकेज जे मोदी सरकारने जाहीर केलं, आता त्या 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजमधनं महाराष्ट्र सरकारला मोठी रक्कम मिळाली असंही त्यांचं नाव आहे. आता आपण लक्षात घ्या, सगळ्या अर्थतज्ञांनी दाखवून दिलेलं आहे की हे 20 लाख कोटी रुपयांचं पॅकेज म्हणजे ही केवळ धुळफेक आहे, फसवेगिरी आहे. त्याच्या अगोदर 20 लाखामधले काही रकमा हे अगोदर जाहीर झालेल्या होत्या, म्हणजे ते 20 लाखाचं नव्हतं, मुळात त्यापेक्षा कमी होतं. त्याखेरीज आपण लक्षात घेतलं पाहिजे की 20 लाखामधला कॅश कंपोनंट जो होता तो 2 लाख कोटीच्या आसपास होता. आता 2 लाख कोटी रुपये जे असतील त्यामध्ये देशामध्ये राज्य लक्षात घ्या तुम्ही, किती राज्य आहेत, त्या राज्यांमध्ये वाटणी होणार. त्यामध्ये सुद्धा ज्या मागासलेल्या राज्यांना जास्त वाटा देण्याची आपली पॉलिसी आहे, आपलं धोरण आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या वाट्याला त्यामध्ये किती पैसे मिळतील? 2 लाखाच्या ह्याच्यात 10-15 हजार कोटी रुपये ते महाराष्ट्राला मिळणार. आणि तुम्ही सांगता आहात की देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत की पॅकेजच्या आणि कर्जाच्या माध्यमातून 2,70,000 कोटी रुपये महाराष्ट्राला मिळणार. आता हे 2,70,000 कोटी रुपयाची फिगर त्यांनी कुठून आली हे मला माहिती नाही. त्यांनी देवेंद्र फडणवीसांनी काही आकडे जे सांगितले, आता गव्हाच्या बाबतचा आकडा जो आहे तो पूर्णपणे अनिल परब यांनी तो समर्थपणे तो फेटाळून लावला. ती आकडेवारी नाही, चुकीची आहे. तशा प्रकारची मदत आम्हाला मिळाली असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलं. दुसरी गोष्ट म्हणजे जनधन योजनेमध्ये महिलांसाठी टाकलेले पैसे, त्यांच्या खात्यामध्ये वर्ग केलेले पैसे असतील, गरीब किसानांसाठी जी योजना आहे मोदींनी जाहीर केलेली, ते पैसे म्हणजे ती योजना केव्हा अंमलात आली? लोकसभा निवडणुकीच्या अगोदरच त्यांनी ती जाहीर केलेली होती. त्याचा त्यांना फायदा मिळाला होता, ती अंमलबजावणी सुरू झाली होती. त्याचे पैसे महाराष्ट्राला मिळाले. मी महाराष्ट्राला केवळ महाराष्ट्राला मिळाले, ते सगळ्या राज्यांना मिळालेले, ते केवळ महाराष्ट्राला मिळालेले असं सांगायचं, याला काय म्हणायचं? म्हणजे तुम्ही आकडेवारी ही कुठून पैदा करताय आहे? आता त्यांनी काही NDRFच्या याच्यामधनं किंवा आणखीन दिव्यांगांसाठी अशा योजनांचा उल्लेख केला, पण या सगळ्या योजनांचा जरी विचार केला तरी महाराष्ट्र सरकारची मागणी काय होती मुख्यतः? आता अनिल परबांनी काय सांगितलं की 2019-20 ते सुद्धा केंद्रीय योजनेमधनं जे मिळणारे पैसे ते आम्हाला मिळाले नाही. पण तुम्ही अनेक रकमा किंवा अनेक योजनांच्या रकमा सांगता, त्यापैकी 100% समजा एखादी योजना असेल त्यातल्या 80% महाराष्ट्र सरकार देते. तुम्ही सगळ्या योजनेची अख्खी अमाऊंट सांगताय आणि सांगताय की आम्ही एवढे पैसे दिले, तेवढे पैसे तुम्ही दिलेलेच नाही आहेत. म्हणजे तुम्ही दिशाभूल करताय. आता अनेक जण याला खोटं बोलणं असंही म्हणू शकतात किंवा एकच पिक्चर दाखवायचं. आता याच्यामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण रेल्वेचा विचार, आता रेल्वेचा विचार करताना म्हणजे त्याच्यापूर्वी पुन्हा देवेंद्र फडणवीसांच्या या गोष्टीबद्दल सांगतो. ते काय म्हणाले की आम्ही महाराष्ट्रासाठी आम्ही मदत करतोय ना. आता जयंत पाटील काय म्हणाले की PM केअर फंडला तुम्ही सगळे तुमचे पैसे देता, पण तुम्ही इथे एक वित्तीय केंद्र इकडनं गिफ्टमध्ये म्हणजे गुजरातमध्ये स्थलांतरित झालं, त्यावेळी तुम्ही काही आवाज उठवला नाही. तुम्ही महाराष्ट्रासाठी म्हणून तुम्ही काय आवाज उठवता का? मी तुम्हाला उदाहरण सांगतो. सत्तारूढ पक्ष आणि विरोधी पक्ष हे एकत्र येऊन, हे आपल्याला आठवत आहे की शरद पवार विरोधात असताना सत्तेत असतात दोन्ही वेळा सीमा प्रश्नाबाबत शरद पवार असेल किंवा महाराष्ट्रातला शिवसेनेसारखा पक्ष असेल, हा पहिल्यापासून आक्रमक आणि सक्रिय राहिले. हे शरद पवार व्यक्तिशः सांगतो तुम्हाला, शरद पवार त्यांचा पक्ष कुठलाही असो कुठलाही, पण त्यांनी सीमा प्रश्नाबाबत त्यांनी आंदोलनं केले, छगन भुजबळांनी केले, उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेतले अनेक नेते तुरुंगात गेलेत, लाठ्याकाठ्या काढल्यात त्यांनी. या सीमा प्रश्नासाठी सत्तेमध्ये जरी भारतीय जनता पक्ष असला किंवा आपला पक्ष असला, म्हणजे काँग्रेसचा, राष्ट्रवादी, UPA सरकार असेल, तरीसुद्धा संयुक्तपणे शिष्टमंडळ दिल्लीत गेलेली आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. संयुक्तपणे शिष्टमंडळ म्हणजे हे विरोधी पक्ष आणि सत्तारूढ पक्ष एकमेकांचे शत्रू नाही. यासारख्या
ज्यावेळी नरेंद्र मोदींचा राष्ट्रीय स्तरावरती किंवा गुजरातच्या नकाशावर उदय झालेला नव्हता. मला वाटतं तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री नुकतेच झाले असतील, मला आठवत नाही आता, पण 2001च्या सुमाराची गोष्ट गुजरातमध्ये. त्यावेळी सोनिया गांधींनी जेव्हा वाजपेयी पंतप्रधान होते तेव्हा एका मीटिंगमध्ये सांगितलं की लातूरसारख्या ठिकाणी जेव्हा भूकंप झाला तेव्हा शरद पवारांनी अतिशय चांगली कामगिरी केली. किंवा मुंबईमध्ये जेव्हा दंगे झाले आणि बॉम्बस्फोट झाले त्या मुंबईमध्ये मी 2-4 दिवसामध्ये मुंबईची परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणण्याचं काम शरद पवार यांनी केलं. तेव्हा आपण असं करूया की शरद पवारांवरती काहीतरी यासंबंधी एक जबाबदारी सोपूया, अशी सूचना ही सोनिया गांधींनी केली. आणि सोनिया गांधींची ही सूचना अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. सोनिया गांधी तेव्हा सत्तेत त्यावेळी नव्हत्या, कारण त्या सत्तेमध्ये त्यांचा पक्ष 2004 नंतर आला. त्यावेळी वाजपेयींचं सरकार होतं. अटलजींनी ती सूचना उचलून धरून आपत्ती निवारणासंबंधी नियंत्रणासंबंधी जी यंत्रणा निर्माण केली. त्यामध्ये पदसिद्ध अध्यक्ष पंतप्रधान असतात, पण त्याला आपण उपाध्यक्ष म्हणू किंवा कार्यकारी अध्यक्ष म्हणून जे काही असेल खरं काम करण्याचं काम शरद पवारांवरती सोपवलं होतं आणि शरद पवारांनी ते स्वमनापासून केलं होतं. आता शरद पवार तेव्हा भाजपच्या विरोधात होते, तेव्हा त्यांच्यावर टीका झाली होती की तुम्ही काय गेलात तिथे, पण शरद पवार गेले तिथे, त्यांनी ती जबाबदारी जी सोपवली ती स्वीकारली. किंवा युनायटेड नेशन्सच्या अधिवेशनामध्ये नरसिंहराव पंतप्रधान असताना आपल्याला माहिती आहे की वाजपेयींना तिथे युनोमध्ये भारताची बाजू मांडण्यासाठी त्यांनी सांगितलेलं होतं. मी आणखीन एक उदाहरण, जेव्हा केंद्रीय दक्षता आयोगाच्या प्रमुखाच्या नेमणुकीची गोष्ट सुरू होती ते केव्हा वाजपेयी पंतप्रधान होते, तेव्हा शरद पवार हे काँग्रेसमध्ये असताना विरोधी पक्षाचे नेते होते. त्यामुळे ते सुद्धा त्या मिटिंगला होते. मी विरोधी पक्षनेते पंतप्रधान वगैरे यांची जी मिटिंग असते आणि ज्यामध्ये प्रमुख CBI असेल CBC असेल ज्या नेमणुकांची चर्चा होती, तेव्हा शरद पवारांनी विठ्ठल यांचं नाव सुचवलं की विठ्ठल यांना CBCचे प्रमुख निबंध. त्यावर आडवाणी म्हणाले की मला ते मंजूर नाही आहे. त्याबद्दल आडवाणी आणि शरद पवारांची चर्चा झाली आपापसात. आडवाणीच्या मिटिंगला होते कारण ते गृहमंत्री होते. तेव्हा वाजपेयी काय म्हणाले, वाजपेयी म्हणाले की आडवाणीजी आपण काही सत्तेमध्ये नव्हतो, सत्तेचा आपल्याला प्रशासनाचा अनुभव नाही, शरदजींना खूप अनुभव आहे, तेव्हा त्यांना कुठल्या माणसाकडे काय गुण आहेत हे त्यांना माहिती आहे. तेव्हा त्यांनी शरद पवारांचं जे नाव आहे ते उचलून धरलं आणि विठ्ठल यांची नेमणूक झाली की विठ्ठल हे अतिशय कर्तबगार आणि स्वच्छ कार्यक्षम प्रशासन अधिकारी म्हणून सिद्ध झाले. या प्रकारचं जे सहकार्य आहे ते सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यामध्ये असायला, विशेषतः क्रायसिसच्या वेळी. मी तुम्हाला सांगतो की मृणाल गोरे यांनी शरद पवारांवरती विधानसभेमध्ये अनेक आरोप केले. शरद पवार आणि त्यांचे व्यक्तिगत संबंध जिव्हाळ्याचेच आहेत. एकमेकाची दुःख त्यांची विचारपूस करणं, एकमेकाच्या मदतीला धावून जाणं, एकमेकांच्या विचारांचा आदर करणं, त्याला प्रतिसाद देणं, या गोष्टी घडत आहेत. पूर्वी असं होत नव्हतं. पण देवेंद्रजी आल्यापासून मला माहिती आहे की ते इतके आक्रमक नेते आहेत, चांगलं बोलतात, हुशार आहेत, अभ्यासू आहेत. खूप कमी लोक असे आहेत की जे अभ्यासू आहेत. परंतु तुम्हाला सांगतो की आता नारायण राणे यांनी सुद्धा बजेटचा वगैरे चांगला अभ्यास केला होता, त्यांनी स्वतःमध्ये प्रगती घडवून आणली होती. पण हा अभ्यास करता करता आणि सत्तेमध्ये राहून किंवा मुख्यमंत्रीपद अल्पावधीसाठी का होईना मिळून काही जणांना एक प्रचंड गर्व आता या अशा लोकांची साथ संगत मिळाल्यानंतर देवेंद्रजी बदलले की मला माहीत नाही. पण सुरुवातीला म्हणजे जेव्हा भाजपचे ते प्रदेशाध्यक्ष होते किंवा विधानसभेचे साधे आमदार होते, त्याच्या अगोदर मेयर होते, तेव्हा ते अशा प्रकारे ते व्यक्त होत. पण आपल्याला माहिती आहे की निवडणुकीच्या आधी विरोधी पक्षांना कप पदार्थ मानणं, शरद पवार आता हा भूतकाळामध्ये जमा झालेले विषय असं म्हणणं की भाषा देवेंद्रजींनी पूर्वी केली होती, आता ते या पद्धतीने करायला लागले. कदाचित त्यांच्यापुढे नरेंद्र मोदी यांचा आदर्श असेल
की मी जो आहे तोच मीच खरा आहे, विरोधातले कोणी नाहीच आहे. त्यांना आम्ही त्यांच्या अस्तित्वाची दखल घेतली. हे मोदीजींचं जे रोल मॉडेल आहे ते देवेंद्रजींनी घेतल्यामुळे हे असं होतंय की नाही मला माहीत नाही. पण आता रेल्वेसारखा विषय घेऊ. रेल्वेच्या विषयामध्ये पियुष गोयल हे महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे मंत्री आहेत. त्यांचे वडीलही भाजपमध्ये होते, वाजपेयींच्या जवळचे होते. जेव्हा पियुष गोयल पहिल्यांदा हंगामी अर्थमंत्री झाले काही कारणामुळे, त्यावेळी चिदंबरम यांनी एक फार चांगली प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले हे अर्थमंत्री झाले ते त्या आनंदातच आहेत. असं मी अर्थमंत्री आहे, मी आता बजेट सादर करतोय, या आनंदातच ते मशगूल आहेत. मी त्यांना एकदम असा आनंद आश्चर्याचा धक्का बसलाय म्हणून पियुष गोयलना, त्याच्यातच ते मस्तीमध्ये आहेत. त्याचप्रमाणे पियुष गोयल हे आता राष्ट्रीय क्षितिजावरती, आधी ऊर्जा मंत्री होते, वेगवेगळी खाती त्यांनी सांभाळली, हुशार आहेत ते भाजपच्या अगदी पठडीतले अगदी हार्डकोर अशा प्रकारचे जहाल नेते म्हणून ओळखले जात नाहीत. उद्योगपतींच्या मध्ये सुद्धा आत्मविश्वासाने ते वावरतात. प्रश्न असा आहे की तुम्ही महाराष्ट्रामध्ये आहात ना, तुम्ही रेल्वे मंत्री आहात ना. मग आता रेल्वे मंत्री तुम्ही जेव्हा सत्तेत नव्हता तेव्हा तुम्ही बजेटचा ॲनालिसिस करायचा किंवा काय काँग्रेसचा कारभार कसा दळबदरी आहे, प्रशासन कसं वाईट पद्धतीने चालवलं हे सगळं सांगत होता. मॅनेजमेंट, मार्केटिंग, व्यवस्थापन हे सगळं तुम्ही सांगत होता. पण आता बघा, ज्या रेल्वेमध्ये काही हजारो गाड्या चालवल्या जात होत्या तिथे आता काही शेकड्यातच म्हणजे 200-300 अशा गाड्या चालवल्या जातात. प्रवाशांची संख्या खूप कमी आहे. या स्थलांतरित मजुरांना घेऊन जाण्याबाबत तुम्ही काय प्लॅनिंग केलेलं आहे? म्हणजे बिहारला जाणारी गाडी पुढे ओडिशाला जाते, गोव्याहून बस्तीला जाणारी गाडी पुढे नागपूरला जाते, वाटेल तिथून वाटेल तिथे गाड्या जात आहेत. आणि ते म्हणतात की कंजेशन आहे, गर्दी आहे, रुळांवरती गाड्याच कमी धावत आहेत ना. मग तुमचं प्लॅनिंग कुठे गेलं, नियोजन कुठलं गेलं तुमचं? आता हे प्रश्न विचारायचे नाही. काल एका हिंदी चॅनलने दृश्य दाखवलं की एक गाडी कुठे विशाखापट्टणहून उत्तरेत कुठे चालली होती आणि ती मध्येच कुठे थांबली भलतीकडेच, आणि पूर्ण 14 तास ती रात्रभर तिथेच थांबली. शेवटी त्या गाडीतले लोक उतरले, रुळावरती आले, आंदोलन करायला लागले, तरी काही हालचाल झाली. दुसरं एक उदाहरण, एक गाडी उत्तरेमध्ये जाणारी गाडी, सगळे लोक बसले होते, गाडी व्यवस्थित चालली होती, ती मध्येच थांबवण्यात आली आणि त्या प्रवाशांना सांगितलं की शेजारच्या गाडीत लोक अक्षरशः पळत सुटले, त्या गाडीत जाऊन बसले. तर दोन्ही गाड्यामध्ये खायला काही नाही, पाणी नाही. गेल्या काही दिवसामध्ये गाड्यांमध्ये उपाशीपोटी अन्न नाही, ऊन आहे, पाणी नाही, त्यामुळे काही जणांचे मृत्यू झालेले, 8-10 लोकांचे. हे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राबद्दल बोलत असतात, त्यांना बिहारमध्ये त्यांच्या पक्षाचं सरकार दिसलं नाही तुम्हाला? त्या बिहारमध्ये प्लॅटफॉर्मवरती ती दुर्दैवी एका मातेचा मृत्यू झाला. त्या लहान मुलाला माहिती नाही आपली आई मरण पावली, ते तिथेच घोटाळत बसले, पांघरून काढतंय. हे किती भयानक दृश्य आहे. म्हणजे आपल्या सगळ्या व्यवस्थेबद्दल एक प्रश्नचिन्ह उपस्थित व्हावं. पक्ष सोडून द्या, भाजप, काँग्रेस, का राष्ट्रवादी, शिवसेना वगैरे सोडून द्या, पण देशाच्या एकूण लोकशाही व्यवस्थेबद्दल लोकांना इथे कसं वागवलं जातं, विशेषतः गोरगरीब जनतेला, त्याबद्दल जळजळीत हे वास्तव काय जे ते आपल्या डोळ्यासमोर आलेले. आणि लाज वाटावी आपल्या सगळ्यांना लाज वाटली पाहिजे या गोष्टी. तिथे नितीश कुमार जे सुशासनाबद्दल प्रसिद्ध आहे, नितीश कुमारांचं सरकार, महाराष्ट्राची शेजारी गुजरात आहे, त्या गुजरातमध्ये अहमदाबादमध्ये त्या कमिशनरनी सांगितलं, महापालिकेच्या आयुक्तांनी सांगितलं की टेस्ट केल्या तर 80,000पर्यंत संख्या जाईल, करोनाबाधितांची संख्या उगलेली दिसेल, त्याची ताबडतोब बंदी करण्यात आली. काल एका
अहमदाबादमधल्या पत्रकारांनी सांगितलं की महिला पत्रकार होत्या त्यांनी असं सांगितलं की तिथे इक्विपमेंट घेताना व्हेंटिलेटर्सच्या खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होता, तो दाखवण्यात आला. 1 महिन्यामध्ये गुजरात सरकारने कुठलीही माहिती पत्रकारांना दिली नाही, कुठलंही प्रेस ब्रीफिंग झालं नाही, पत्रकार परिषद झाली नाही, आभासी नाही झाली, म्हणजे व्हर्च्युअल नाही झाली, प्रत्यक्ष झाली नाही. एकदाच त्यांनी खुलासा केला पत्रकारांना बोलावून, तो या गोष्टीचा की व्हेंटिलेटरच्या भ्रष्टाचाराबाबतची बातमी देण्यात आली, त्याची दुसरी बाजू अशी आहे वगैरे, पण बाकी गोष्टी सांगण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली नाही. फडणवीसांना हे लक्षात आलं नाही. काल ते असं म्हणाले की मी पत्रकार परिषद घेण्यानंतर मला उत्तर देण्यासाठी तुम्हाला आघाडी सरकारची एक बैठक बोलवावी लागली, तिघजण उतरावं लागेल. तर याच्यामध्ये हे सुद्धा याच्यामध्ये गर्व दिसतो तुमचा. तुम्ही प्रश्न अवश्य मांडा. तुमच्यासारखा माणूस या सरकारवर वचक ठेवण्यासाठी असलाच असं माझं मत आहे. पण या आणीबाणीच्या वेळी तुम्ही काही सकारात्मक काही गोष्टी सांगा ना. तर देवेंद्रजी म्हणतात मी सकारात्मक गोष्टी करतोच आहे, आम्ही मदत करतो. काय मदत करताय तुम्ही सरकारला? कुठल्या प्रकारची मदत करताय? मी जसं म्हटलं की केंद्रामध्ये सीमा प्रश्न सोडवण्यासाठी दोन्ही पक्षांचे लोक एकत्र येऊन जातात. तसं भारतीय जनता पक्षाच्या काही सदस्यांनी केंद्र सरकारकडे जाऊन सांगितलं का की आमचे एवढे पैसे राहिलेले आहेत. तुम्ही मोदीजींनी किंवा निर्मला सीतारामननी जो डेटा दिलेला आहे त्याच्यावर विश्वास ठेवून तुम्ही सांगताय की हे केले, हे पैसे दिलेले. पण महाविकास आघाडीचं सरकार म्हणते ना की इतके पैसे आले नाही, GSTचे पैसे आले नाही, केंद्रीय सहाय्यातले आलेले नाही. ते खोटं बोलत आहेत. फक्त मोदीजी आणि निर्मला सीतारामन तुमचं सरकार फक्त खरं बोलत आहे. ते कसं मानणार तुम्ही? तुम्ही महाराष्ट्रातनं निवडून आलेला ना, तुम्ही केंद्राची बाजू मांडताय. तुम्ही तुमच्या पक्षाची बाजू तुम्ही अवश्य मांडा, पण या आणीबाणीच्या काळामध्ये तुम्ही महाराष्ट्राच्या बाजूने उतरलं पाहिजे ना. म्हणजे संयुक्त महाराष्ट्राचं जेव्हा आंदोलन सुरू होतं तेव्हा काँग्रेसच्या विरोधी वातावरण होतं, तेव्हा काँग्रेसमधले काही लोक जे होते ज्यांना महाराष्ट्राचं हित कळत होतं, वाटत होतं, ते महाराष्ट्राची बाजू लावून धरत होते. तेव्हा बहुसंख्य किंवा प्रमुख नेते यशवंतराव सगळे नेते हे नेहरूंची बाजू घेत असताना काँग्रेसमधले काही नेते हे महाराष्ट्राच्या बाजू मांडत होते ना महाराष्ट्रातले. किंवा CD देशमुख यांनी कशासाठी राजीनामा दिला आपण लक्षात घ्या ना. तशा पद्धतीने या आणीबाणीच्या काळात, करोनाच्या काळामध्ये काहीतरी तुम्ही सहाय्य करण्याची सकारात्मक अशी भूमिका घ्या. ती तुम्ही घेत नाही आहात. तुम्ही आकडेवारी, सिलेक्टिव्ह आकडेवारी सांगता. मी असं म्हणत नाही की महाविकास आघाडी सरकार सगळं सांगतंय ते बरोबर आहे, ते करतंय ते सगळं बरोबर आहे असं नाही म्हणत आहे. पण महाविकास आघाडी सरकारकडे एक तर पैसे नाही, निधी नाही, काही डॉक्टर्स आणि सगळी यंत्रणा कमी पडते आहे. अशा वेळी अन्य राज्यात, मी तुम्हाला सांगतो, गुजरात असेल किंवा तुमची ज्या ठिकाणी राज्यामध्ये तुमची सरकार आहे त्या सरकारांकडनं काही मदत औषधांची असेल, डॉक्टरांची असेल, अशी घ्या ना. तुम्ही देणग्या गोळा करा. विदेशामध्ये मोठमोठी संमेलनं तुम्ही भरवता. कलावंत मोठमोठ्या यात्रा काढायची पूर्वी, दुष्काळ असेल, दिलीप कुमार असतील किंवा अमिताभ बच्चन असेल, देवानंद असतील, हे ट्रकवर बसून पैसे गोळा करायचे. आता लॉकडाऊन असल्यामुळे हे शक्य नाही, पण तुम्ही या गोष्टी करा ना. ते न करताना तुम्ही पियुष गोयल यांची बाजू म्हणताय. ते पियुष गोयलांनी हे केलं पाहिजे की आपण महाराष्ट्रात आहोत तेव्हा महाराष्ट्रामध्ये येऊन, म्हणजे मुंबईत येऊन हे मुंबईत येऊन सांगायला पाहिजे की आता मी इथे आलेलो आहे आणि रेल्वेची आणि महाराष्ट्र सरकारमधलं कोऑर्डिनेशनचं काम मी स्वतः करतो. ते मुंबईमधून निवडून मुंबईचे लोकप्रतिनिधी आहात ना, मग तुम्ही महाराष्ट्राला तुम्ही प्रायोरिटी दिली पाहिजे ना. तुम्ही काय करताय? लोकांना पाणी मिळत नाही, खायला मिळत नाही, अक्षरशः गैरव्यवस्थापन आहे, लाजीरवाणी
अवस्था खरं तर पियुष गोयल यांनी राजीनामा दिला पाहिजे, किंवा मी तर असं म्हणेन की त्यांना मंत्रिमंडळातनं डच्चू दिला पाहिजे ताबडतोब. त्याला काय अर्थ आहे? आता मी तुम्हाला सांगतो, रात्री हा गोष्ट ट्विट करतो, 2 वाजता 3 वाजता सांगतो की अचानकपणे काही गाड्या सुटणार आहेत. पोलिसांनी या सगळ्या लोकांच्या सगळ्या लोकांना एकत्र करून बसनी तिकडे न्यायचं. आता अनिल परबाने एक उदाहरण सांगितलं, चांगलं सांगितलं उदाहरण, की माटुंग्याहून गाडी सुटणार म्हणून. आता माटुंगा सेंट्रल म्हणतो आपण, तिथून गाडी कधी सुटली असं मला तरी माहिती नाही. दादरहून गाडी सुटेल, लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटेल, बॉम्बे सेंट्रलवरून सुटेल, बांद्रा टर्मिनसवरून सुटेल, माटुंग्यावरून सुटेल असं सांगितलं. ते सगळे गरीब लोक आता टॅक्सेसवर मिळत नाही, ते कसे आले असतील मला माहिती. तिथनं सांगितलं की विटीला झाला, विटीला परत सुटले लोक. याला काय अर्थ आहे? याबाबत काहीतरी तुम्ही व्यवस्थापन करायला पाहिजे. आणि तुम्ही महाराष्ट्र सरकारवरती रेल्वेच्या बाबत वाटेल ते आरोप करताय. योगी आदित्यनाथ म्हणतायत की स्थलांतरित मजुरांची फार गैरसोय झाली, फार त्रास झाला त्यांना अतिशय वाईटपणे वागवत आहेत. आणि भल्या गृहस्था, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त उत्तर भारतातले लोक आहेत. महाराष्ट्र सरकार त्यांना गेले 2 महिने खायला प्यायला देत आहे, पाणी देत आहे. ते व्यवस्थेमध्ये त्रुटी असेल. आता गाडीमध्ये बसवताना सुद्धा त्यांना पॅकेट दिलेले, पाणी दिलेलं आहे. पण तुम्ही गाड्या ज्या चालवताय तर 30-40 तासाचा प्रवास असेल, 30 तासाचा असेल, तर तुम्ही 70-80 तास करता. मग पाणी संपतं, खाणं संपतं, वाटेत गाडी कुठे थांबत नाही. थांबत असेल तर ते काही मिळत नाही. गाडी एखाद्या ठिकाणी थांबली आणि दुकान एखादं दिसलं तर हे मजूर पळत जाऊन स्टेशनच्या बाहेर जाऊन पटकन खरेदी करतात, धावत गाडी पकडतात. भयानक दृश्य सगळे. आणि तुम्ही महाराष्ट्र सरकारला दोष देताय. बाबा, अरे महाराष्ट्र सरकारने स्थलांतरित मजुरांना आसरा दिला, इथे नोकरी मिळाली, तुम्हाला राहायला जागा दिली इथे. त्यामध्ये त्रुटी दोष असतील, पण हे काय आहे म्हणजे तुम्ही बोलताय? रेल्वेचा काहीही दोष नाही. आता रेल्वेच्या जेव्हा पावसाळा असतो तेव्हा रेल्वे आणि महाराष्ट्र शासन यांच्या जॉईंट मीटिंग्स होतात. पण हे ट्विट करतात महाशय पियुष गोयल की उद्धव ठाकरे हे यादी देत नाहीत. म्हणजे उद्धव ठाकरेंनी रात्री उठायचं आणि मजुरांची यादी करायची स्वतः आणि ती पोलिसांना द्यायची, असं अपेक्षित आहे. तुम्ही याबाबत बोंबा काय मारताय? तुम्ही सामंजस्याने समन्वयाने काम करा ना. अनेक गोष्टींमध्ये या गोष्टी करायला तुम्ही लगेच मीडियामध्ये जाता. आणि पियुष गोयल महाराष्ट्र सरकारला इथे दोष देत आहे. आणि बिहार सरकारला मध्ये काय चाललंय गैरकारभार तू बघा. कशा प्रकारे उत्तर प्रदेशमध्ये आलेल्या मजुरांना तिथे ट्रीटमेंट कशी मिळते, वागणूक कशी दिली जाते बघा ना. तुम्ही महाराष्ट्राचे म्हणजे हितकर्ते आहात का? महाराष्ट्राच्या जीवावरती उठलेला आहात तुम्ही. आणि देवेंद्र फडणवीस हे मोदी सरकारची आणि पियुष गोयल आणि यांची सगळी कर घेत आहे. आता त्यांनी सांगितलं होतं की सगळा पैसा केंद्र सरकार देणार, कारण आकडेवारीच सांगितली की आम्ही पैसे भरलेले. देवेंद्रजी म्हणाले की 50 लाख रुपये खर्च येतो एक गाडी चालवायला. 50 लाख रुपये येईल? हा याचा हिशोब त्यांनी सांगावा ना. 50 लाख कसा येईल खर्च? विश्वजित कदम यांनी सांगितलेले आहे, महाराष्ट्रातले एक नेते. त्यांनी स्वतः पैसे दिले 2 गाड्यांचे. त्यांना 2 गाड्यांचे मिळून 9.5 लाख 9-9.5 लाख असा खर्च आला. तो त्यांनी आपल्या स्वतःच्या याच्यातनं त्यांनी पैसे दिले. आता 2 गाड्यांचा खर्च तर त्यांना तेवढा येत असेल तर हा 50 लाखाचा खर्च कुठून आला मला माहिती नाही. देवेंद्रजींनी खरोखरच विचार करावा या गोष्टीचा. तुम्ही एकतर्फी गोष्टी सांगताय. आता राहुल गांधींनी जेव्हा काही वक्तव्य केलं तर राहुल गांधी आणि काँग्रेस पळपुटेपणा करतात. पळपुटेपणा करायचं नाही. ते असं म्हणाले की सरकार शिवसेनेचं आहे, म्हणजे मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे. पळपुटेपणा काय आहे याच्यात? आणि मग त्यानंतर राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांचं संभाषण झालं. तुम्ही केवळ काड्या करताय, तुम्ही दुसऱ्याला तुच्छ लेखताय.
फक्त मीच प्रशासन करू शकतो, आम्ही सत्तेवर बसवण्यास लायक आहोत, ही 3 चाकी रिक्षा आहे असं ते म्हणाले. नारायण राणे म्हणाले की 15 दिवसात सरकार कोसळेल. कोसळलं का 15 दिवसात? अरे राणे, तुमचं सरकार तुम्ही किती दिवस मुख्यमंत्री होता? जणू काय तुम्ही कित्येक वर्ष मुख्यमंत्री होता, सगळं तुम्हाला कळते असं तुम्ही म्हणताय. काय चाललंय? हा उन्माद, हा गर्व आहे तो जरा खाली करा, कमी करा तुम्ही हा गर्व. काल जयंत पाटील माझ्या मते अतिशय कॉम्पिटंट नेता आहे महाराष्ट्राचा, तिथे संयतपणे बोलत होते. ते टीका करताना त्यांनी असं कुठेही गैरभाषा वापरली नाही. अनिल परब बघा तुम्ही, किंवा बाळासाहेब थोरात असतील, किती संयतपणे ते बोलत होते. हे काय झालं हे लक्षात घेतलं पाहिजे आपण, की विरोधी पक्ष आहे तो काही शत्रुस्थानी नाही सत्ताधाऱ्यांनी सुद्धा तसं त्यांच्या बाबत मानू नये. आणि एक बोलू, देवेंद्रजी असं म्हणाले की महाराष्ट्र सरकारला जास्त कर्जा घेण्यासाठी परवानगी दिली. आता 3% कर्ज घ्यायला मिळत होतं, ते 5% मिळते. आता त्यापैकी तातडीने जर कर्ज उभारायचं असेल तर 3 ते 3.5%च केलेले ते. मी त्यामध्ये 15-20 हजार रुपये, कोटी रुपये उभे करता येते, पण त्याच्यामधनं भागणार नाही. आणि ज्या 5% पर्यंत कर्ज तुम्हाला उचलायचं असेल तर त्यासाठी अटी काय काय घातलेल्या आहेत, त्या अटींची माहिती काल जयंतरावांनी दिली. आता त्याच्यामध्ये कामगार कायदे जवळजवळ मोडीचाच काढा, नंतर प्रॉपर्टी टॅक्स वाढवा. आता प्रॉपर्टी टॅक्स या मंदीच्या काळामध्ये जर वाढवला तर लोक भरू शकतील का? विजेची हे सवलतीत देऊ नका वीज. आता उत्तर प्रदेश सकट भाजपचे जिथे जिथे सरकार आहे त्यांनी फुकट वीज किंवा सवलतीत वीज दिली नाही. हे भाजपचे प्रवक्ते लेख लिहित असतात की सुधारणा करा, असं मोफत काही देऊ नका वगैरे. त्यांची सरकार काय करतात? आणि मोदींनी त्याचंही समर्थन केलं होतं. त्यामुळे तुम्ही जे करताय ते चांगलं आणि इतर जे करताय ते वाईट असं कृपया समजू नका. महाविकास आघाडी सरकारचे दोष जरूर दाखवा तुम्ही, पण खोट्या गोष्टी सांगू नका. आता खोटं बोला पण रेटून बोला हे वाक्य जे आहे ते सगळे पक्ष सातत्याने वापरतात. दुसरं एक वाक्य आहे, आम्हाला राजकारण करायचं नाही. सर्वांना राजकारण करायचं आणि सर्वजण राजकारण करतायत. आता यामध्ये काय आहे की महाविकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पक्ष या मारामारीमध्ये महामारीकडे दुर्लक्ष होता कामा नये. सर्वसामान्य माणसांना जी तकलीफ होते, जो त्रास होतो आहे, तो त्रास वेशीवर टांगणं हे आमचं काम आहे. त्यामुळे मी एका व्हिडिओमध्ये महाराष्ट्रामध्ये काही बाबतीत जे गैरव्यवस्थापन होते, काही गोष्टी व्हायला पाहिजेत. उदाहरणार्थ मी सांगितलं होतं की जीवनावश्यक वस्तू यांची महागाई मोठ्या प्रमाणामध्ये आहे. घरपोच तुम्ही दारू नका देऊ. घरपोच जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना घरपोच भाजी आणि धान्य मिळाली पाहिजे. धान्य आणि भाज्या मिळाल्या पाहिजेत. त्यानंतर मी असं म्हटलेलं होतं की या हॉस्पिटलमधनं त्या हॉस्पिटलमध्ये जायला लागू नये अशी व्यवस्था असायला पाहिजे. ती खूप दिवसांनी अशी व्यवस्था होती, म्हणजे ती माहिती आता सादर करण्यात येते किंवा लावण्यात येते आहे. सोशल मीडियावरती तो डॅशबोर्ड आता उपलब्ध आहे असं सांगण्यात येतं. ठीक आहे, काही सुधारणा होत आहे. कपॅसिटी वाढवली जाते, रुग्णवाहिकांची असतील, बेड्सची संख्या वाढवली जाते आहे. आणि विशेषतः महापालिकेचे आयुक्त जे चहल त्यांनी खूप चांगल्या सुधारणा केलेल्या आहेत. आता या मॉडर्न काही टेस्ट करण्याच्या मोबाईल व्हॅन्ससुद्धा आता 7-8 मोबाईल व्हॅन्स येत आहेत. या चांगल्या गोष्टी होत आहेत काही, पण याचा अर्थ त्रुटी नाहीत असं नाही, कमतरता नाहीत असं नाही. खूप लोकांचा इथे उपचारांच्या अभावी वेळेवरती उपचार न मिळाल्यामुळे काही लोकांना त्रास झाला आहे, काही लोकांनाचा मृत्यू झालेला आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिक आहेत, अशाही बातम्या आलेल्या आहेत. महाविकास आघाडी सरकारने या गोष्टींचा विचार केला पाहिजे आणि विशेषतः आपले नेते मंत्री यांना ही कामाला जुंपलं पाहिजे. कारण जेव्हा लोकप्रतिनिधी रक्त आटवतात लोकांसाठी काही प्रमाणात जोखीम घेऊन बाहेर काही
म्हणजे सोशल डिस्टन्सिंग पाळूनच पण बाहेर जातात आणि पेशंट्सच्या करोनाबाधितांच्या मदतीच्या साठी उतरतात, तेव्हा अधिकारी कामाला लागतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मी आता पुन्हा सांगतो की महामारी आणि महामारामारी हा जो काही प्रकार आहे तो घोषणावह नाही. ही महामारामारी जर थांबली, आटोक्यात आली, तर महामारीवर आपण मात करू शकतो. कारण हे करोनाचं संकट आहे, ते सत्ताधारी आणि विरोधी पक्ष असा भेदाभेद करत नाही, त्याचा त्रास सगळ्यांना होतो. तेव्हा माझं हात जोडून सगळ्यांना असं आवाहन आहे की याच्यामध्ये काँग्रेस भाजप, राष्ट्रवादी भाजप, राष्ट्रवादी शिवसेना, शिवसेना भाजप हे वाद आता करत बसू नका. ही अतिशय आणीबाणीची वेळ आहे, कारण पावसाळा जवळ येत चाललेला आहे. आणि हेही लक्षात ठेवा की काले कौवे से डरियो, झूठ बोले कौवा काटे. तुम्ही खूप खूप खोटं बोलणं, सिलेक्टिव्ह गोष्टी सांगणं हे कृपया करू नका. हा अपप्रचार करू नका. तुम्ही आता सकारात्मक काही गोष्टी करा. विरोधी पक्षांनी असेल किंवा सत्ताधाऱ्यांनी मिळून लोकांसाठी काहीतरी जास्त काम केलं पाहिजे. आपली संपूर्ण यंत्रणा कामाला लावली पाहिजे, कारण लोकांना या मारामारीचा कंटाळा आलेला आहे. आम्ही इथे तडफडतोय, आम्ही इथे मरतोय आणि तुम्ही हे वाद खेळताय. हे अतिशय भीषण चित्र आहे, हे कुठेतरी थांबायला पाहिजे. आज एवढंच आवाहन करून मी इथेच थांबतो. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते अवश्य सांगा आणि प्रतिक्रिया आपली नोंदवा. अर्थातच संयमित शब्दामध्ये, हे मी पुन्हा सांगायला विसरत नाही, कारण गेल्या वेळीसुद्धा त्याच्या अगोदरसुद्धा अतिशय असभ्य शब्दामध्ये लोकांनी काही प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. काही जण धमक्या देतात आणि मी सांगतो तुम्हाला की या धमक्यांना मी अजिबात घाबरत नाही. तुमच्या शिवीगाळ्याला मी अजिबात घाबरत नाही किंवा त्यामुळे माझं कुठल्याही प्रकारचं मनोबल त्याला किंचितही धक्का पोचत नाही. पण जे उपद्व्यापी लोक आहेत, जे विद्वेषाने पछाडलेले आहेत, त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही वाटेल जसं काही केलं वाटेल त्या शब्दामध्ये, तर तुमच्यावरती मी कायदेशीर कारवाई करेन. त्यामुळे तुम्ही टीका अगदी करा, मनापासून टीका करा, इतरांनी सुद्धा मनापासून टीका करा. मी उदार मनाने ती सहन करीन, माझ्यात दुरुस्ती करीन, माझ्यात बदल घडवीन त्याप्रमाणे. परंतु हा मार्ग कृपया करून अनुसरू नका. एवढंच बोलून मी इथे थांबतो. नमस्कार. लवकरच नव्या विषयासह आपल्या भेटीला मी येईन. इथेच थांबतो.